नमस्कार श्रोते हो, मी संगीता वेताळ. आपण ऐकत आहात सुनील पवार लिखित राजस भाग्य कथेचा 6वा भाग. केल्या उपकाराची जाण. दारातून बाहेर पाऊल टाकताच चाळीतील त्या मुलीनं हाक मारली, आई बोलावते तुला. राजेश प्रश्नार्थक नजरेनं मुलीच्या घराकडे वळला. त्याला पाहताच मुलीची आई म्हणाली, अरे ये ना राजेश, बैस. कुठे बाहेर निघालास का? राजेश म्हणाला, हो, जरा जाऊन येतो. इतक्यात त्या मुलीनं त्याला विचारलं, आज काही खास? बाहेर चालला आहेस म्हणून विचारलं. राजेश क्षणभर गोंधळला. नाही, लांब कुठे नाही, इथेच मित्रांबरोबर. ते पार्टी मागत आहेत ना. अच्छा, म्हणजे फक्त मित्रांना पार्टी आणि आम्हाला काय, एका पेढ्यावर बोळवण? नाही, तसं नाही, पण राजेश थोडा गोंधळून अर्धवट बोलला. पण काय? नाही नाही, काही नाही. मुलीची आई मध्येच म्हणाली, पूर्वा गप्प बैस. राजेश, तू नको तिच्याकडे लक्ष देऊ, ती अशीच मस्करी करते. एव्हाना तुम्हाला कळलेच असेल की त्या मुलीचे नाव पूर्वा आहे. खरं तर तिचे पूर्ण नाव अपूर्वा, पण घरी तिला पूर्वा म्हणूनच हाक मारतात. पूर्वा राजेशच्याच वयाची, फार तर त्याच्यापेक्षा 4-5 महिन्यांना मोठी होती. यंदा ती 10वीत होती. आईसारखीच ती सालस, मायाळू आणि कुटुंबवत्सल होती. पूर्वा ही राजेशच्या आयुष्यातील पहिली मुलगी होती, जिने राजेशवर विश्वास दाखवला होता. आजवर कोणत्याही मुलीने राजेशशी इतक्या आपुलकीने संवाद साधला नव्हता. तिच्या मायेच्या बंधनात तो नकळत बांधला गेला आणि राजेशमधला एक दक्ष भाऊ कायमचा जागा झाला. काही वेळातच पूर्वाची आई हातात डिश घेऊन आली आणि राजेशला देस म्हणाली, घे राजेश, गाजरचा हलवा. काहीतरी गोड बनवावे म्हणून आज सहज बनवला, जरा खाऊन घे. राजेश गोंधळून म्हणाला, पण आई, कशाला हे? राजेशच्या तोंडून नकळत आई शब्द बाहेर पडला. आई म्हणाली, बघ, आई पण म्हणतोस आणि वरून कशाला असं म्हणून पण विचारतोस. घे बघू पटकन. मुलगी हसत म्हणाली, घे रे घे, लाजू नकोस. तू पार्टी नाही दिलीस तरी हरकत नाही, पण हलवा खाऊन घे. आईने तुझ्यासाठी खास बनवला आहे. तू पास झालास ना म्हणून. आई पूर्वावर डोळे वटारत म्हणाली, तू तिचे काही ऐकू नकोस. मी सहज बनवला, म्हटलं तुझं तोंड गोड करावं. आईच्या या बोलण्यावर राजेश हलकेच हसला आणि हलव्याचा आस्वाद घेऊ लागला. आईच्या ममतेनं बनवलेला तो हलवा त्याला अमृताहून गोड वाटला. हलवा संपवून दोघींचा निरोप घेऊन तो तिथून निघाला. या प्रसंगामुळे राजेश दंग झाला होता. केवळ 4 दिवसांच्या ओळखीवर मुलासारखी माया लावणाऱ्या त्या मायलेकी खरोखरच थोर होत्या. राजेशच्या चेहऱ्यावर आज वेगळेच समाधान होते. तो स्वतःला भाग्यवान समजू लागला होता. काही महिन्यांपूर्वी फटकून वागणारी माणसं आज त्याच्या आस्थेने चौकशी करत होती. वडिलांचा विश्वास त्याने पुन्हा मिळवला होता. यशोदेने जसा कानाला लळा लावला होता, तसाच लळा या नव्या नात्याने राजेशला लावला होता. त्याच्या आयुष्यात एक नव्या मानस आईचा प्रवेश झाला होता. राजेश पूर्वाच्या घरून निघाला आणि कट्ट्यावर मित्रांना भेटला. तिथे पुन्हा पार्टीचा विषय निघाला. राजेश हसून म्हणाला, चला तर मग. त्याने मित्रांना पार्टी दिली. खिशात वडिलांनी दिलेले 200 रुपये होते. त्यातील 100 रुपये त्याने खर्च केले आणि बाकीचे पैसे एका खास कारणासाठी वाचवून ठेवले. अलीकडे त्याने चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणे बंद केले होते. वडीलही आता त्याला काही बोलत नसत, कारण त्यांनी राजेशला आता योग्य वागताना पाहून पूर्ण मोकळीक दिली होती. दिवस कसे छान जात होते. राजेश आता चाळीत ताठ मानेनं वावरत होता. पूर्वाच्या घरी त्याचा वेळ चांगलाच जात होता आणि अखेर तो दिवस उजाडला, ज्याची राजेश आतुरतेने वाट पाहत होता. 10वीचा निकाल. पूर्वा सकाळी शाळेत गेली होती. राजेश घरीच तिची वाट पाहत होता. पूर्वा नक्की चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होईल याची त्याला खात्री होती. ती दुरून येताना दिसताच राजेश धावत पुढे गेला. निकाल आधी मी पाहणार असं म्हणत त्यानं तिच्या हातातील निकाल हिसकावून घेतला. तिला चांगले गुण मिळाल्याचे पाहून त्याला खूप आनंद झाला.
तिचे अभिनंदन करून तो आपल्या घरी गेला आणि एक छोटे पाकिट घेऊन आला. हे माझ्याकडून माझ्या ताईला छोटीशी भेट, असं म्हणत त्याने ते तिला दिलं. पूर्वाने नकार देण्याचा प्रयत्न केला, पण राजेशनं हक्काने तिला ती भेट स्वीकारायला लावली. धन्यवाद कसले देतेस, भाऊ आहे ना मी तुझा, हे माझे कर्तव्य आहे, असे राजेश भावूक होऊन म्हणाला. पूर्वाने हसून, बरं बाबा, तुझ्या पुढे कोण बोलणार, तू तर एरियाचा दादा आहेस, असं म्हणतात राजेश ओसाळला आणि तिथून निघून गेला. राजेशला त्याच्या नावावर असलेला जुना कलंक पूर्णपणे पुसायचा होता. त्याने पूर्वाला भेट म्हणून 2 पेनांचा संच दिला होता. मिळालेल्या पेनांचा त्याने असा सत्कारी विनियोग केला होता. सुट्ट्या संपत आल्या होत्या. 9वीच्या पुस्तकांची यादी राजेशने वडिलांकडे दिली होती. एका शनिवारी रात्री वडिलांनी त्याला सांगितलं, राजेश, उद्या सकाळी लवकर तयार हो, आपल्याला बाहेर जायचं आहे. राजेशला कुठे जायचं आहे हे विचारण्याचे धाडस नाही. दुसऱ्या दिवशी वडील त्याला एका मोठ्या पुस्तकांच्या दुकानात घेऊन गेले. यादीप्रमाणे सर्व पुस्तके आणि वह्या घेतल्या. त्यानंतर तयार कपड्यांच्या दुकानात जाऊन राजेशच्या मापाचे 2 नवीन गणवेश घेतले. शेवटी ते एका उपहारगृहात गेले. राजेशसाठी हा एक सुखद धक्का होता. इतक्या वर्षात वडिलांनी पहिल्यांदाच त्याला खरेदीसाठी सोबत नेले होते. वडिलांचे हे प्रेमळ रूप पाहून तो मनोमन सुखावला. तिथून निघताना त्याने हळूच विचारले, बाबा, चप्पल राहिल्या? वडिलांनी स्मितहास्य करत, बर, चल घेऊया, असं म्हटलं. त्या दिवशी वडील दिवसभर घरीच होते. त्यांनी स्वतः बसून राजेशच्या सर्व वह्या पुस्तकांना सुबकपणे कव्हर घातले. राजेश वडिलांचे ते कौशल्य आश्चर्याने पाहत होता. तितक्यात पूर्वा दारात आली. वडिलांना पाहून ती थोडी दचकली, पण वडिलांनी तिला प्रेमाने आत बोलावलं. त्यांच्यात मनमोकळ्या गप्पा झाल्या. राजेशनं पहिल्यांदाच वडिलांमधला एक बोलका माणूस अनुभवला होता. बघता बघता शाळा सुरू झाली. राजेश आता शाळेत नियमित जाऊ लागला. त्याचा स्वभाव आता बदलला होता. तो सर्वांशी छान संवाद साधत असे. शिक्षकांशीही त्याचे सूर जुळले होते. पण मुलींशी बोलताना मात्र त्याची अजूनही पाचावर धारण बसत असे. 6 महिने कसे निघून गेले कळलेच नाही. 6माही परीक्षेतही राजेशनं प्रगती राखली होती. राजेशच्या वर्ग शिक्षिका त्याचे विशेष कौतुक करत असत. राजेशलाही त्याचे नवल वाटे, पण त्याच्या मनात बाईंबद्दल नितांत आदर होता. कारण त्यांनीच पहिल्या दिवशी त्याला आयुष्याचा नवा मार्ग दाखवला होता. केल्या उपकाराची जाण निरंतर ठेवायला हवी, ही जाणच आपणास देते जगण्याची एक दिशा नवी. क्रमशः